पाहणार आहोत की बौद्धिक संपदा हक्क यामध्ये कॉपीराइट कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी लागतो आणि बौद्धिक संपदेमध्ये इंडस्ट्रियल प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या असतात. तर पाहूया कॉपीराइटमध्ये काय आहे की वाङ्मयीन कलाकृती, कादंबऱ्या, नॉवेल्स, नाटक, पोएम्स, कविता, सादरीकरणाच्या कला, जे काही नाटक वगैरे होतात किंवा जे स्ट्रीट्स जिथे काही नाटक होतो त्यातलं एक प्रकार. फिल्म्स मूवीसाठी आहे. संगीत रचना, म्युझिक कंपोजिशनसाठी पण असतं आहे कॉपीराईट. चित्रकला, छायाचित्र, फोटोग्राफीसाठी पण कॉपीराईट असतो. शिल्पकला म्हणजे स्कल्पचर यासाठी कॉपीराईट ॲक्ट आहे. आणि इंडस्ट्रियल प्रॉपर्टी नावामध्येच आहे औद्योगिक संपदा. तर औद्योगिक संपदामध्ये जे IPR म्हणजे बौद्धिक संपदा हक्क आहेत ते आहेत पेटेंटसाठी, ट्रेडमार्क्स, इंडस्ट्रियल डिझाईन्स, जिओग्राफिकल इंडिकेटर्स, ट्रेड सिक्रेट्स, प्लांट व्हरायटीज, इंटिग्रेटेड सर्किट्स. याबद्दल आपण डिटेलमध्ये मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. परत एकदा मी प्रत्येक टॉपिकवरती एक छोटासा व्हिडिओ टाकेल. तर आत्तासाठी आपण इथेच व्हिडिओ थांबूया. थँक्यू.